राज्याच्या राजकारणातली महत्त्वाची बातमी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले धक्कादायक फोटो समोर आल्यावर काल रात्री उशिरा राजकीय घडामोडींना वेग आलाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी काल रात्री उपमुख्यमंत्री अजित पवारांची त्यांच्या निवासस्थानी देवगिरी बंगल्यावरती जाऊन भेट घेतली। या बैठकीमध्ये धनंजय मुंडेही उपस्थित होते। या प्रकरणात आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी वारंवार केली जातेय। या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेही उपस्थित होते। या सगळ्या नेत्यांमध्ये नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली याची अद्याप ठोस माहिती मिळाली नसली तरी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जाणारा वाल्मिक कराडला सीआयडीने मुख्य आरोपी घोषित केल्यानंतर आता धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्याचं म्हटलं जात आहे। लवकरच धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील घेतला जाऊ शकतो अशी चर्चा रंगलीय। काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांची महत्त्वपूर्ण बैठक झाली। देवगिरी बंगल्यावरती मुख्यमंत्री फडणवीस रात्री 8:50 दाखल झाले। बैठकीमध्ये आधीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे, मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांच्या आगमनानंतर महत्त्वाच्या विषयावर त्यांची चर्चा झाली। बैठकीनंतर रात्री 10:20 मुख्यमंत्री देवगिरी बंगल्यावरून निघाले। कराडला सीआयडीने मुख्य आरोपी घोषित केल्यावर मुंडेंच्या अडचणी वाढल्याची चर्चा आहे। लवकरच मुंडेंचा राजीनामा घेतला जाण्याची चर्चा आहे। अमेय राणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अमेय, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये। कालचे धक्कादायक फोटो सगळ्यांना हादरवणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर कालची बैठक महत्त्वाची ठरली, काय घडलं? नक्कीच प्रज्ञा, जसं तू सांगितलंस की काल देशमुख हत्या प्रकरणातले आरोपपत्रात जे पुरावे सादर करण्यात आलेले होते त्यातले काही फोटो जे खरोखर मन विचलित करून टाकतील एखाद्या पाहणाऱ्याचं, ते फोटो काल माध्यमांवरती जाहीर करण्यात आले। त्यानंतर ते सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाले आणि याची कुणकुण आधीच कुठेतरी लागलेली होती राज्याच्या गुप्तचर यंत्रणेला। त्यामुळे तातडीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देवगिरी बंगला गाठला। देवगिरी बंगल्यावरती साहजिकच अजित पवार उपस्थित होते, त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि जे वादाच्या भोवऱ्याच्या केंद्रस्थानी आहेत धनंजय मुंडे ते देखील उपस्थित होते। या सर्व मान्यवरांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली। या चर्चेचे तपशील काय आहेत ते माध्यमांसमोर जाहीर झालेले नाहीत, परंतु त्यानंतर जे फोटो व्हायरल झाले त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक होती। एकीकडे समाजातील सर्व स्तरातनं, राजकीय स्तरातनं विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते। मात्र धनंजय मुंडे यांच्या विरोधात महायुती सरकारनं अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेसनेही वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। अजित पवार यांनी किंवा तटकरे यांनी कुठल्याही प्रकारे धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करू असेही सुतोवाच कुठेही दिलेले नाहीत। तर दुसरीकडे अंजली दमानिया असतील, करुणा मुंडे असतील आणि अन्य जे लोक आहेत ते सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत, राजीनाम्याच्या तारखा जाहीर करतायत, परंतु राजीनामा काय अजून होत नाहीये। दुसरीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे। लवकरच अर्थसंकल्पही मांडला जाईल, परंतु त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे हे राजीनामा देणार का अधिवेशनाच्या काळात, हा सध्या मोठा चर्चेचा विषय आहे। कारण की या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। प्रकृती अस्वस्थ आणि वैद्यकीय कारण हे ते पुढे करतायत, परंतु माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते खासगीत बोलताना आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळे खरोखरच धनंजय मुंडे काय नेमकी भूमिका घेतात, पक्ष त्यांच्याबाबत काय भूमिका घेतो, काही कारवाई होते का, आणि महायुतीचा प्रमुख नेता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या संदर्भात काय भूमिका राहते हे येत्या 1-2 दिवसात स्पष्ट होईल अशी शक्यता आहे। परंतु काल रात्री जी देवगिरीवरती बैठक झाली ती अनेक घटनांकडे सुतोवाच करणारी आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या बाबतीत आता महायुतीचं सरकार नेमका काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय। प्रज्ञा। अमेय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।